नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा करी। तर अंडा करीसाठी सर्वात आधी कढईत पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये जे आहे 5 ते 6 अंडी उकडून घ्यायची आहे। अंडी उकळताना थोडं मीठ घालायचं, 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे। आता ही अंडी छान उकडू द्यायची। तर साइड बाय साइड आपण ग्रेव्ही करूया। ग्रेव्हीसाठी सर्वात आधी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या कड्या, अर्धा इंच अद्रक आणि 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। तर याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालत आहोत। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जो आहे 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। कांद्याला छान जे आहे तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। तर जसं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती सेम असा कांदा छान होऊ द्यायचा तांबूस कलर येईपर्यंत। आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून जे आहे सोया सॉस घालत आहोत। तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकतात। आता जे आपण मिरची, अद्रक, लसूण आणि टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती पेस्ट घालणार आहोत। सर्व मिश्रण एकत्र करूया, छान हलवून घ्यायचं आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची। तर इथे मी आता गॅस जो आहे स्मॉल केला आहे आणि स्मॉल गॅसवरती 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही छान शिजू द्यायची। सोबतच जे आहे आपले अंडी पण बॉईल झालेली आहेत। तर ही एक ट्रिक आहे, तुम्ही भांड्यामध्ये किंवा ग्लासामध्येही गोल हलवून जे आहे सोलू शकतात। याच्याने जे आहे अंडी लवकर सोलली जाते। खूप इझी आहे, सोलायला इझी जातं, क्विकली आणि इझिली सोललं जातं। तर इथे सर्व अंडी मी सोलून घेत आहे। तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर तुम्हाला दिसतं आहे किती इझिली अंडी सोलली जात आहेत। तर आता सर्व अंडी जी आहे सोलून झालेली आहेत। तर साइड बाय आपण आपली ग्रेव्ही पण चेक करून घेऊ। ग्रेव्ही छान अशी तेल सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालत आहोत। तर सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ घालायचं। चवीप्रमाणे मीठ घातलं की 1 टीस्पून जी आहे हळद घालायची, 1 ते 1.5 टीस्पून धना पावडर घालायची, 1 ते 1.5 टीस्पून तिखट घालायचं। तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकतात। सोबतच जे आहे 1.5 ते 2 टीस्पून अंडा करी मसाला मिळतो मार्केटमध्ये, तो घालू शकतात किंवा घरीही बनवू शकतात। तर तो घातलेला आहे। आता सर्व मसाले छान असे एकत्र करून घेऊ आणि छान असे भाजून घ्यायचे। तर 1 ते 2 मिनिटं मी मीडियम फ्लेमवरती जे आहे ग्रेव्ही होऊ देत आहे। तर सोबतच आपली जी आहे अंडी सोललेली आपण छान कापून घ्यायची। तुम्हाला नको असेल तर तुम्ही अख्खी अंडी घालू शकतात। तर या अंडीला आपण थोडं 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेऊ पॅनवरती। तर पॅनवरती मी जे आहे बटर घालत आहे। बटरमध्ये टेस्ट छान लागते म्हणून बटर घालते आणि थोडं 1 टीस्पून तेलही घालत आहे। तर ही अंडी सर्व आपण जे आहे भाजून घ्यायची। तर आता तुम्हाला दिसतंय मी अंडी ठेवत आहे, या प्रकारे भाजून घ्यायची। तर नुसती फ्राय केलेली अंडी खायला छान लागतात, तुम्ही अशी अंडी मुलांना खायला देऊ शकतात। तर आपले अंडी जे आहे आपण भाजायला ठेवली आहे। साइड बाय आपलं जे आहे ग्रेव्ही चेक करून घेऊ। तर ग्रेव्ही छान अशी झालेली आहे। तर तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही जे आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात। मी हे ग्रेव्ही जे आहे 4 ते 5 लोकांसाठी करत आहे। तर तुम्हाला हवं पातळ करू शकता, तुम्हाला हवं तर तुम्ही घट्टही ठेवू शकतात। तुमच्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ॲड करू शकतात। तर तुम्हाला दिसते मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीमध्ये। तर आपली अंडी एक साईडने छान भाजलेली आहे, त्यांना पलटी करून घेऊया। सोबतच त्यावरती थोडं मीठ घालायचं चवीप्रमाणे, ब्लॅक पेपर घालायचं। ब्लॅक पेपर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात आणि थोडं तिखट घालायचं। तर आपली अंडी छान झालेली आहे आणि भाजून झालेली आहे आणि सोबतच जे आहे आपली ग्रेव्ही ही तयार आहे। ग्रेव्ही छान उकडून झालेली आहे 1 ते 2 मिनिटं। तर जे आपले भाजलेली अंडी आहेत ते आपण जे आहे ग्रेव्हीमध्ये घालत आहोत। जर अंडी भाजलेली नको असतील तर ह्या स्टेजला तुम्ही बॉईल केलेली अंडी डायरेक्टही अख्खी घालू शकतात किंवा कट करूनही घालू शकतात 2 पीसेसमध्ये। तर आता तुम्हाला दिसतंय की आपली ग्रेव्ही जी आहे छान अशी झालेली आहे। 2 ते 3 मिनिटं अंडी घातल्यावरती ग्रेव्ही छान अशी बॉईल होऊ द्यायची
आपल्या ग्रेव्हीला छान असा तवंग आलेला आहे, छान असा लाल कलर आलेला आहे. तर या स्टेजला आपण जे आहे कोथिंबीरने गार्निश करून घेऊ ग्रेव्हीला. तर कोथिंबीर घातलेली आहे. ही ग्रेव्ही जी आहे आपण आता सर्व करून घेऊया. ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबत, पावसोबत, चपातीसोबत किंवा जे आहे नानसोबतही खाऊ शकतात. तर आता ही ग्रेव्ही आपण सर्व करत आहोत. एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पटकन 15 ते 20 मिनिटामध्ये बनवू शकतात. तर तुम्हाला अशाच माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.